लोकसभेसह विधानसभेच्या अधिवेशनावर आपल्याला चर्चा करायची आहे। अवघ्या काही मिनिटांपूर्वी आलेल्या बातमीनुसार राहुल गांधींनी शॅडो कॅबिनेटही स्थापनेची तयारी केली आहे। त्यासाठी आपल्या सोबत गेस्ट सेंटरला नाही तर थेट स्टुडिओमध्येच 2 गेस्ट पोहोचलेत। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत। दोन्ही अधिवेशनांवरून चर्चाही करायची आहे। मात्र त्याआधी पाहूयात आपल्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया। त्याआधी मी केशव उपाध्ये आणि सचिन सावंत यांचं स्वागत करते। एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर हा आमचा नेहमीचा फॉर्मॅट नाहीये। आपल्याला माहिती आहे की नेहमी गेस्ट सेंटरला आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत असतो, मात्र आज थोडंसं वेगळं आहे। आज जे काही दिवसभरात घडलं ते सुद्धा वेगळं होतं, महत्त्वाचं होतं। आम्ही वेगळं सुरू करण्यासाठी आम्ही दोघं आहोत, हे आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट। नक्कीच आम्ही रोज एक प्रश्न विचारत असतो। आज तो प्रश्न आम्ही विचारला, त्यावरच्या प्रतिक्रिया तुमच्या बरोबर बघूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आमचा प्रश्न होता, विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात काय होईल असं वाटतं? फक्त राजकारण होईल की चर्चा जनहिताची, असा प्रश्न आम्ही विचारला होता। सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया। एक्स वरून शरद सोळंके, मराठा ओबीसी वाद पराकोटीला गेलाय, मार्ग काढायचं दूरच, सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनात त्याला खतपाणीच घालणार। एक्स वरून आदित्य गायकवाड, निवडणूक पूर्व अधिवेशनात जनहिताची चर्चा कागदावरच असेल, प्रत्यक्षात सत्ताधारी आमदारांना पुरवणी मागण्याच्या माध्यमातून भरीव निधी देण्यासाठी झुकते माप असेल। यूट्यूब वरून अमरदीप नलावडे, लोकसभा निकालानंतर आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी सत्ताधारी पक्षांवर भारी पडणार। यूट्यूब वरून बाळासाहेब गरगुंड, जास्तीत जास्त कसे पैसे मिळतील अशा योजना पास करणे, कारण यातील निम्म्याच्या वर आमदार पुन्हा निवडून येणे नाही। यूट्यूब वरून सागर गायकवाड, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करून निदान शेतकऱ्यांना तरी दिलासा द्यावा। इंस्टाग्राम वरून मंगल कांगणे, जनहिताच्या विषयावरच चर्चा व्हावी ही अपेक्षा, पण तसं होणार नाही, राजकारणच होईल। इंस्टाग्राम वरून सुभाष रेड्डी, दुधाला अनुदान मिळणार आहे का? आणि खरं तर आपण ह्या प्रतिक्रिया पाहिल्या, आजचे विषय सुद्धा आपण बघितलेत। एकंदरीत सगळ्यात पहिले अधिवेशनाचा विषय होता म्हणून तिथे जाऊया। हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत। केशव उपाध्याय काय म्हणाले? मला असं वाटतं की हे अधिवेशन उद्धव ठाकरेंनी जरी व्यक्त केलं असलं शेवटचं अधिवेशन असलं तरी ते या पिरियडचं शेवटचं अधिवेशन आणि नव्या सरकारचं जे असेल, नवं सरकार पुन्हा एकदा हेच सरकार पुन्हा येईल ह्याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही। आता मला माहिती आहे लगेच की आमचे काँग्रेसचे मित्र म्हणतील लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात काय लागलाय। खरं म्हणजे जरी विरोधकांना काही जागा मिळाल्यात, पण याचा अर्थ असा नाही होत की शेवटी आम्ही जागांच्या गणितात जरी चुकलो असलो तरी मतांच्या गणितात आम्ही चुकलेलो नाही। त्यामुळे ज्या काही गोष्टी त्रुटी आमच्याकडून राहून गेल्यात त्या त्रुटी आम्ही दूर करू। आणि मला नक्की खात्री आहे, कारण एक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, जे खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, जे प्रत्यक्ष मतांचं प्रमाण बघितलं की ते दिसत नाही की जणू काही महायुतीला नाकारलं वगैरे। अजिबात नाकारलं नाही, आमच्या त्याच्यामध्ये काहीच फार फरक नाही, तेवढीच मतं आम्हाला मिळाली आहेत, कारण तसं चित्र दिसत नाही। जागा ज्या जिंकल्यात मान्य येते, त्यामुळे थोड्याफार त्रुटी ज्या गोष्टी राहिल्यात, कशामुळे या जागा त्यांच्या जास्त झाल्या, आमच्या कमी झाल्या, याचा अभ्यास नक्की होईल। आणि या अधिवेशनापासून पुढच्या 3 महिन्यामध्ये जे महाराष्ट्रातलं नवीन सरकार येईल ते महायुतीचंच असेल, ह्याच्याबद्दल शंका बघायचं कारण। सचिनजी, काँग्रेसचा मात्र आत्मविश्वास प्रचंड वाढलाय। निश्चितपणे, म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तो आमचा संघर्ष या देशामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये एक हुकुमशाही सदृश्य परिस्थिती देशामध्ये जी होती आणि संविधानावरती आक्रमण होतं, ही जनभावना ज्या पद्धतीनं होती, त्याच्या विरोधात जो आम्ही संघर्ष केला तो जनतेला, जनतेच्या अनुमोदनाशिवाय या ठिकाणी लोकशाहीमध्ये काही होत नाही आणि जनतेने प्रचंड पाठिंबा दिलाय। आणि यांच्या जे काही प्रचार झाला त्या प्रचारामध्ये जनसामान्यांचे जे मूलभूत प्रश्न होते, बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, त्याच्याऐवजी त्यांना दिसत होतं मंगळसूत्र किंवा त्या ठिकाणी कोण मांस मच्छी काय खातंय किंवा ज्या पद्धतीची भाषा पंतप्रधान
चव्हाणांनी सांगण्याच्या वरती खऱ्या अर्थानं पाहिजे झालं त्यांनी आमच्याच अजेंड्यावरती भाषणं केली. त्यामुळे या सगळ्याचा परिपाक झाला आणि यांना नाकारलेला आहे. आणि आता त्याची अवस्था अशी आहे, तुम्ही फेक नॅरेटिव्ह मुळे जिंकलात असं यांचा आरोप आहे. आजची 2 उदाहरणं देतो. एक मिनिट, आजची 2 उदाहरणं देतो. कशी फेक नॅरेटिव्ह आहेत म्हणजे आजचं उदाहरण देतो, 2 दिवसापूर्वी उदाहरण देतो. आजचं उदाहरण असं आहे की आज ज्यावेळी लोकसभेत, तुम्ही आत्ताच ती बातमी दाखवली, लोकसभेमध्ये ज्यावेळी तो प्रस्ताव आला आणीबाणीच्या विरोधामध्ये, घटना पूर्णपणे गुंडाळून ठेवून आणीबाणी लादली होती. मात्र आज त्याच्यावरती चर्चा करायची वेळ आली की जे राहुल गांधी घटनेचं पुस्तक घेऊन गेले होते लोकसभेमध्ये आणि ते काँग्रेसचे खासदार, ते मात्र लगेच थैथयाट करायला लागले. हे बरोबर नाही. म्हणजे किती ज्यांनी घटना गुंडाळली त्याचा निषेध करायचं धाडस सुद्धा नाही. हा दुटप्पीपणा, खोटं नॅरेटिव्ह. दुसरा, 3 दिवसापूर्वी काँग्रेसचेच आमचे अध्यक्ष नाना पटोले ते काय एक प्रचार खोटं नॅरेटिव्ह पसरवायला गेले. त्या अटल सेतूवरती भेगा पडल्यात, ज्या प्रत्यक्ष अटल सेतूवर भेगा पडल्या नव्हत्या. अटल सेतूवर अप्रोच करणाऱ्या एका रस्त्यावरती भेगा पडल्या होत्या. पण अशा प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह, ही 2 उदाहरण मी आणखी लाईन देतो. गेल्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीचे खोटे प्रचार करण्याचा काय म्हणाल सचिनजी, खोटा नॅरेटिव्ह आम्ही सतत ऐकतोय. आता मी इमर्जन्सीच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की घटनेला गुंडाळून इमर्जन्सी लागली. जर असं असतं तर त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या हाणून पाडलं असतं. पहिली गोष्ट अशी, घटनेच्या उपकलमामध्ये ज्या तऱ्हेचे प्रावधान होते त्या अनुषंगाने ती आणीबाणी आली होती. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये त्याची संविधान किंवा घटनेचं जे पुस्तक आहे ते कशा पद्धतीनं बाजूला सारलं गेलेलं आपण पाहतो आहोत. म्हणजे ह्यांची वॉशिंग मशीन देखील जनतेने पाहिलेली आहे. यांनी ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयचं आक्रमण जे केले ते देखील पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं संविधानिक संस्थांना बटीक करून ठेवलं हे पाहिलेलं आहे. माध्यमांवरचा दबाव देखील पाहिलेला आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह आता एवढी सगळी अजस्त्र यंत्रणा यांच्याकडे आहे. लक्षात घ्या, आता काय झालंय की गिरे तो भी टांग उपर, ही भारतीय जनता पक्षाची मानसिकता कायम असते. म्हणजे ज्या वेळेला निकाल आले त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब राजीनामा द्यायला निघाले होते, मला नको म्हणाले होते. ते का गेले होते? जर एवढंच त्यांचं मताचं आणि गणित इतकं बसलं होतं तर अबकी बार 45 पार पासून ते 20च्या खाली तिघे मिळून आले. लक्षात घ्या, एका पक्षाचं खातं फक्त खुललं, एक मिळालं त्याच्यामध्ये. आणि मग आता तरी काहीतरी कारण दाखवायचं लोकांसमोर की नाही आम्ही अजून रेसमध्ये आहोत. तुम्हाला नाकारले लोकांनी. लक्षात घ्या, तुमचं नॅरेटिव्ह 45 पासून सुरू झालं होतं ते तुमच्या आमच्या खाली आलेलं आहे. त्याचं आत्मचिंतन यांनी केलं पाहिजे. आणि दुसरीकडे फेक नॅरेटिव्ह, अरे संपूर्ण देश पातळीवरती तुमच्याकडे ताकद आहे. तुम्ही लक्षात घ्या, केवळ काय नरेंद्र मोदीजी एकटे लढत नव्हते. आर्थिक सत्ता त्यांच्याकडे, या देशातले सगळ्या संविधानिक संस्था त्यांच्याकडे, विरोधी पक्षांना फोडण्याच्या ज्या काही प्रक्रिया झाल्या त्या 10 वर्षामध्ये झाल्या. त्यामुळे त्यांचंही बळ तुमच्याकडे. आमच्याकडे केवळ जनता होती. जसं ते दीवार मधला डायलॉग आहे ना, क्या है तुम्हारे पास, तो हमारे पास जनता आहे. तर जनतेनं आज तुम्हाला नाकारलेलं आहे आणि ते तुम्ही करा आजही. म्हणजे आज जनतेचं एकच आता जे तुम्ही दाखवले, जनतेची मतं सांगितली आणि जनतेच्या मतामध्ये 90% मतं यांच्या विरोधात आहेत. मग निरोपाचं नाही का हा हे समारंभ? नाही, मत असं आहे की जनतेची मतं, आम्हाला जनता होती, अहो जनता होती तरी 50-99 झाला आहेत. असं काय तीर मारला मला खरंच नाही कळत. म्हणजे जर तुम्ही सत्तेवर आला असतात तर जनता तुमच्यासोबत असं म्हणलं असतं. आजही तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजींना जनतेने निवडून दिलं. त्यामुळे खोटा नॅरेटिव्ह हे अत्यंत उत्तम उदाहरण. प्रत्यक्षात आपलं काय झालं, 50-99, 100 पण नाही झाले. पण असं आहे की जिंकायसाठी शेवटी असे जास्त मोठंच लक्ष ठेवा. आता काँग्रेस सवयच नाही मोठं लक्ष ठेवायची. आता माझं पूर्ण होऊ द्या. असं काँग्रेस सवयच नाही मोठं लक्ष ठेवायची. फक्त 50 ते 99 झाले, त्याच्यावर लगे जनता सोबत. अरे 240 आहेत तिकडे, पूर्णपणे बहुमत आहे एनडीएचं. त्यामुळे हे खोटं नॅरेटिव्ह मला असं वाटतं पुढच्या गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने पसरवलं गेलं आणि तेच खोटं नॅरेटिव्ह धुवून काढण्याचं, पुसून काढण्याचं काम हे सुरू केलंय. अनेक खोटे प्रचार केले गेले. आज प्रेस कॉन्फरन्स सांगितलं गेलं काँग्रेस महाविकास आघाडीच्या, काय म्हणे गिफ्ट तिकडे गेली. 2012लाच गिफ्ट गुजरातला गेली, तर काँग्रेस सरकार महाराष्ट्रामध्ये होतं. महाराष्ट्र काय पिछाडीवर गेला. काढून बघा 19 ते 23 ज्या महाविकास आघाडी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आपल्या सरकारमध्ये किती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली होती. त्यामुळे अशा अनेक गोष्टीवरती चर्चा करता येईल. पण आणि त्यामुळे जनता हे स्वीकारणार नाही. जे गोष्टी चुका झाल्यात त्याच्या त्रुटी आम्ही नक्की दूर करू एवढी खात्री. नाही, फेक नॅरेटिव्ह केशवरावांचंच आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे. गिफ्ट सिटी ही कधी गेली नव्हती. गिफ्ट सिटी हे नरेंद्र मोदींचं अपत्य आहे आणि ते तिथंच होतं. त्याला कोण विचारत नव्हतं, तिथं कोण जायला तयार नव्हतं. आणि त्यावेळेला जेव्हा हे त्यांनी आश्वासनं दिली होती, लक्षात घ्या, मोदीजींनी गुजरातमध्ये देखील अशाच पद्धतीची आश्वासनं दिलीत आणि त्यांनी हजारो कोटीचे प्रोजेक्ट टाकले गुजरातच्या जीवावरती, गुजरातच्या लोकांवरती कर्ज वाढवत, आणि त्याला कोणी त्या प्रतिसाद देत नव्हतं. मग पंतप्रधान झाल्यानंतर जे जे काही प्रोजेक्ट आहेत ते तिकडे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यातलं गिफ्ट सिटीमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जसं आले 2014ला तसं नेण्यात आलं आणि ते तुमच्या काळात झालेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे
कुठे होणार होतं ते मुंबईमध्ये होणार होतं. 2007 सालचा देखील अहवाल आहे, अनेक अहवाल होते की मुंबईच ह्या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरसाठी योग्य ठिकाण आहे. तरी देखील जबरदस्तीने नेलेलं आहे. आणि आजही त्या गिफ्ट सिटीमध्ये तुम्ही लक्षात, सिंगापूरचे अँबॅसेडर आले होते आणि त्यांनी सरळ सांगितलं की ही घोस्ट सिटी बनते रात्री. गुजरात मधले त्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर संध्याकाळी कोण नसतं हे. आणि तुम्ही डोलेराला जा ना, डोलेरामध्ये कित्येक वर्ष तिथं विमानतळ उभा करण्याचा प्रयत्न होतोय. दलदल चिखलेमध्ये कोण उभं राहणार त्यावेळेला? आता ते फॉक्सकॉनचे लोक गेले होते, लक्षात घ्या. त्यांना हे सांगणार नाहीत कारण हे जे काही नॅरेटिव्ह म्हणतात ह्यांच्याच हातात असल्यामुळं फॉक्सकॉनचे चीफ तिकडे गेले होते आणि त्यांना 17 किलोमीटर म्हणजे लघुशंका करण्यासाठी जावं लागलं. 17 किलोमीटर लांब, कारण लघुशंका देखील करण्यासाठी जागा नव्हती तिथे. त्यामुळे हिथले जे काही प्रोजेक्ट तिकडे नेले ते तिथे काय झालं त्यांचं, तिथनंही फॉक्सकॉन पळून गेला. त्यामुळे हे मोदीजींची जी काही अपत्य आहेत देशपातळीवरची, ते त्यांचं हे अपयशाची स्मारक आहेत. ते गिफ्ट सिटी पण आहे, तेच त्या ठिकाणी डोलेरा पण आहे आणि ते त्याचं जो ओझं आहे ते महाराष्ट्राच्या जीवावर टाकलं जातंय. महाराष्ट्राचे पाय खेचून गुजरातचं त्या ठिकाणी भलं करण्याचा प्रयत्न त्यांचा होतो. हे जे आता म्हणतात ते तोच मुद्दा घेऊन विधानसभेला पुढे जाणार असं दिसतंय. कारण आज जी विरोधी पक्षाची पत्र परिषद झाली त्यात महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे जसं राज्यघटना किंवा संविधान हे लोकसभेचा महत्वाचा मुद्दा होता यांचा, आता महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि त्यात हेच सगळे मुद्दे असणार आहे. याला उत्तर कसं देणार? मला असं वाटतं की महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्ष महाविकास आघाडी सत्तेवर होती त्यावेळी किती स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची अवस्था ज्या पद्धतीने 100 कोटीची खंडणी उद्योगपतीच्या ह्याच्या खाली, म्हणजे महाराष्ट्राची इज्जत घालत होतो आपण. संभाजीनगरमध्ये त्यावेळेचा औरंगाबाद, आता संभाजीनगर, त्यावेळी ढळढळीतपणे गुंडगिरी केली जायची MIDC मध्ये सरकारी पातळी सपोर्टनी. या ठिकाणी मुंबईमध्ये एका उद्योगपतीच्या खाली आपण बघितलं की पोलीस गाडी स्फोटक उभा करत होती. ज्या पद्धतीचे चिन्ह्या महाराष्ट्राच्या इज्जतीच्या महाविकास आघाडीच्या गोष्ट काळात घडत होत्या, मग त्यातले त्या काळाचे भ्रष्टाचार असतील, त्या प्रेतांच्या हे सगळं असताना असं आपण म्हणत असताना हे मुद्दे जनतेपर्यंत या लोकसभेत पोहोचवण्यात आपण अपयशी झालात असं म्हणायला पाहिजे का? नाही, असं आहे की काही गोष्टी आता असं आहे की ती चर्चा पार्टी लेवलला सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काय काय घडलं आणि महायुतीमध्ये आम्ही काय पद्धतीने आणखीन पुढे चांगलं करता येईल ह्याची चर्चा आमच्याकडे सुरू आहे. त्याचा पुढचा प्लॅन आम्ही करतोय. म्हणून असं म्हणालो की ज्यांना स्वप्न बघायचे शेवटचं अधिवेशन आहे वगैरे त्यांना बघू द्या. पण मुळामध्ये मला सांगा, मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरेंनी स्टेटमेंट केलं, उद्धव ठाकरेंचा गेल्या 2 अधिवेशनात परफॉर्मन्स बघा. किती दिवस ते अधिवेशन झालेत? फक्त सही करण्याप्रती 2-3दा ते येऊन गेले प्रत्येक अधिवेशनामध्ये. जे स्वतः अधिवेशनात उपस्थित राहत नाहीत उद्धव ठाकरे, प्रश्न उपस्थित करणार आहेत. मला सचिनजी, उद्धवजींची भाषण प्रत्येक अधिवेशनात आपण पाहतो. आता ते ह्यांना ऐकायचं मला सांगायची गरज नाही. यांचं म्हणणं येतात, भाषण करतात, किती येतात हा त्यांचा पक्षाचं नेतृत्व सांभाळणारे जेव्हा चालतं त्यांना संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांना त्यांचीच भारी पडली ना यांना. ऐका प्रश्न असा आहे, पहिली गोष्ट तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवत किती दिवस राहणार आहे? स्वतःकडे बघा ना आधी. आज तुमच्याकडे ऐका त्या पराभवाचा बोला ना, मी सांगतो ना. तुमच्या पक्षात या महायुतीचे 3 लोक एकत्र तरी आहात का तुम्ही? आता त्या आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये अजित पवार साहेब कुठल्या दिशेला तोंड करून बघत होते हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आणि तिथेच दोष दिलं चालू जात आहे की अजित पवारांना घेतलं त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. हे कोण म्हणतंय? ह्यांच्याच पक्षातले साथीदार म्हणतात. आणि नंतर आम्ही 3 जण एकत्र येणार हे जे म्हणतात त्यात असं तथ्य आहे की अगदी अमोल मिटकरींनी वेगळं जाण्याची भाषा आजच केली आहे आणि त्यांनी तोंड सांभाळून बोलावं अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या नेत्यांनी केलंय. त्यामुळे एकीचं मात्र दर्शन होत नाहीये. मिटकरींना त्यांच्या प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष तटकरेंनी पण सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने विधान करू नका. हे दुसरं असं आहे की जर हा विचारच करायचा असेल तर मग आता काँग्रेसने काय सांगितलं, आम्ही 100 जागा लढवू, मुख्यमंत्री आमचाच, तिकडे उद्धव ठाकरे वेगळीच भूमिका घेत आहेत, पवार साहेबांचं वेगळं सध्या सुरू आहे. त्यामुळे असं आहे की शेवटी 3 वेगळे पक्ष जसे त्यांच्याकडे लढतात तसे इथे 3 पक्ष इथे सुद्धा आहेत. आणि पण तरी सुद्धा लोकसभेचे अनुभव घ्या, काँग्रेसने न विचारता शिवसेनेने चांगली जागा जाहीर करून टाकली, भिवंडी जागा शरद पवारांनी जाहीर करून टाकली. या पद्धतीचं त्या ठिकाणी सांगलीला हे का प्रचार केले नाही? कुणा काँग्रेसने प्रचारच केला नाही. संजय राऊतने जाहीर सांगितलं आमचा प्रचारच करत नाही काँग्रेसचे. हे यांच्यातलं प्रेम आहे का? त्यामुळे काढायच्या गोष्टी खूप काढता येतील. पण मला असं वाटतं 3 नेते अजित पवार
फडणवीस साहेब करत अजित होते पवार जे असतील किंवा बाकी, अरे ही तर चांगली गोष्ट आहे, आपल्या सरकारी पक्षाचे उमेदवार जर एकमेकांना कपडे का फाडतात? ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे एवढं- 3 एवढं पक्षाचे जर- नेते आम्ही एकत्रच आहेत. मला वाटतं देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील आणि दुसरे अजित पवार असतील, हे तिघही जण ज्यावेळी एकत्र बसतील आणि जागा वाटप हा मुद्दा असणार आहे. काय आहे बरं, की, हा. म्हणजे फडणवीस साहेबांची व्याप्ती मोठी आहे, आम्हाला काय म्हणणं नाही त्यांच्याबद्दल की त्यांच्या तिन्ही महायुतीमध्ये, कारण महायुतीमधल्या शिवसेनेचे उमेदवार कोणी असावेत हे देखील ते ठरवत असतील भारतीय जनता पक्ष. ते आपण पाहतोय, भावना गवळींच्या भावना देखील आपण पाहिलेल्या आहेत, त्यामुळे अनेकांच्या भावना त्यावेळेला उद्दीपित कशा झाल्या होत्या ते पाहतोय. आणि आता यांचे जे काही वाबाडे चाललेले आहेत तेही पाहतोय. तुम्हाला आता सत्तेवर यायचं असं तुम्ही म्हणता, तुम्ही सत्ताधारी आहात आता, आणि सत्ताधारी असताना जर असे कपडे एकमेकांचे फाडत असतील, आम्हाला करायची काही गरज नाहीये, जनताही पाहते. आणि सगळ्यात गंभीर बाब जी आहे, तुम्ही हे लक्षात घ्या, त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता होती. आज विदर्भामध्ये, तुम्ही विदर्भात न येता विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे मुनगंटीवार हरले, सगळंच एक वादळ आल्यासारखं झालं, मराठवाड्यामध्ये झालं. आणि त्याला मुख्य कारण काय आहेत? जर एक शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये यांना आजही त्या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे मराठा समाज, ओबीसी समाजामधला संघर्ष तुम्ही लावून दिला, आज तो अंगाशी आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे ना, लोकांची फसवणूक तुम्ही करतात. त्याच्याबद्दल काही करण्याची ऐवजी जर तुम्ही आम्हाला दोष देणार असाल, तुम्ही अजूनही 3 महिने सत्तेवर आहात, जनतेच्या हिताचे तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि तरी आम्हाला दोष देणार, तर चांगली गोष्ट आहे. निरोप आम्ही द्यायला तयार आहोत, जनताही द्यायला तयार. बस आपल्याकडे वेळेची मर्यादा म्हणून पटकन आपलं उत्तर घेते ह्याच्यावर. जनता काँग्रेसलाच पुढच्या काळात निरोप देणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जे विषय सांगतायत ते विषय खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ऑलरेडी घोषणा केल्यात, कदाचित संचालना माहिती नसेल, त्याची मदत ऑलरेडी सुरू झाली. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आमच्याकडनं राहून गेल्या असतील मधल्या काळामध्ये, आचारसंहितेमुळे ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय. अनेक निर्णय या पुढच्या अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे निरोपाची भाषा ही नक्की काँग्रेसच्या बाबतीत जनता पुन्हा एकदा करेल याबद्दल शंका बाळगायचं कारण. आपण दोघं इथे आलात, आपले खूप खूप धन्यवाद. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत आम्ही विचारलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल, तसंच राज्याच्या राजकारणात घडलेल्या इतर अनेक घडामोडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.